काल सोलापूरच्या ATS पथकांना MIDC परिसरात काही बांगलादेशी नागरिक हे असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। MIDC परिसरातील एका गारमेंट कारखान्यात पोलिसांनी काल छापा टाकला। सोलापुरात ATS पथकाची दमदार कामगिरी, 12 बांगलादेशी नागरिकांना केले अटक। काल अक्कलकोट MIDCतील एका गारमेंट कारखान्यात काम करणाऱ्या 12 बांगलादेशीयांना रात्री 8:30च्या दरम्यान अटक केली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली। इतकेच नव्हे तर MIDC पोलिसांच्या मदतीने ATS पथकाने ही कारवाई केली असल्याची माहिती समोर येत आहे। अक्कलकोट MIDCतील एका गारमेंट कारखान्यात काम करत असल्याची माहिती ATSच्या सोलापूर युनिटला मिळाली होती। त्यानुसार ATS व MIDC पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने शोध मोहीम सुरू करण्यात आली। अचानकपणे संबंधित गारमेंट कारखान्यात पोलिसांनी छापा टाकला असता सुमारे 12 जणांना ताब्यात घेण्यात आले। ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता संबंधित 12 लोक हे बांगलादेशचे असल्याचे निदर्शनास आले। पोलिसांनी त्यांच्याकडे अधिकृत कागदपत्रे, पासपोर्ट व परवान्याची मागणी केली तेव्हा त्यांना कोणतेही कागदपत्र देता आले नाही। यावरून ते बेकायदेशीर घुसखोरी करून सोलापुरात वास्तव्यास असल्याचे लक्षात आल्याने 12 जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय पारपत्र अधिनियम 1950 चे कलम 3(अ)(6)(अ) यासह परकीय नागरिक आदेश 1948 चे कलम 3(1), विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 सह भारतीय न्याय संहिता कलम 318(4), 336(3), 338 प्रमाणे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून दरम्यान नेमके हे 12 जण अक्कलकोट MIDC परिसरातील कुठल्या गारमेंट कंपनीत काम करत होते, या 12 बांगलादेशीयांना सोलापुरात कुणी आणलं, कोणाकोणाचा यामध्ये सहभाग आहे, त्या गारमेंट कारखान्याचा मालक कोण, बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती असताना नेमकं त्या कारखान्यात मालकाने त्यांना कसं काय कामावर ठेवलं, फक्त हे 12 बांगलादेशी नागरिक सोलापुरात आहेत की अन्य भागातही आहेत याची माहिती पाहूयात पुढील भागात। नमस्कार, मी शाहनवाज शेख। काल सोलापूरच्या ATS पथकांना MIDC परिसरात काही बांगलादेशी नागरिक हे असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने सोलापुरातील ATS पथक व MIDC पोलीस यांच्या संयुक्त विद्यमानाने MIDC परिसरातील एका गारमेंट कारखान्यात पोलिसांनी काल छापा टाकला। त्या दरम्यान काही बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन MIDC पोलीस ठाण्यात आणले होतं। दरम्यान रात्रभर त्यांची चौकशी करण्यात आली व त्यानंतर असे समोर आले की एकूण 12 बांगलादेशीय हे त्या ठिकाणी काम करत होते आणि विशेषतः त्याच ठिकाणी वास्तव्याला होते। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग, प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।